आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेम विवाहामध्ये दोन राशी असतील पैकी एक जी रास आहे ही मेष रास असेल आणि दुसरी तुळ रास असेल तर त्यांचं जे वैवाहिक जीवन असेल ते कशा प्रकारचं असेल, म्हणजे अशा कोणत्या गोष्टीत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टीत की ज्या प्रत्यक्ष अंमलात आणायला हव्यात, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. लक्षात घ्या, याचकरता यांचं जे व्यक्तिमत्व आहे, यांचा जो स्वभाव आहे, जीवनाकडे बघण्याची दृष्टी आहे, ही थोडीशी पाहणं गरजेचं राहील. तर सुरुवातीला आपण मेष राशीबद्दल विचार करू. तर मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी रास आहे, मंगळाची रास आहे. या राशीचे जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि चर अशा प्रकारची ही रास आहे. या राशीबद्दल पहिला महत्त्वाचा गुण जो की नजरेत भरण्यासारखा असतो तो म्हणजे त्यांची ऊर्जा. प्रचंड ऊर्जा यांच्यामध्ये दिसून येते. कुठलंही काम करायचं असेल ते झटकन झालं पाहिजे, पटापट झालं पाहिजे. थांबणं, वाट बघणं, विचार करणं, शांत बसणं, हा प्रकार या राशीमध्ये तुम्हाला चुकूनही दिसणार नाही. आलेली गोष्ट झटकन करायची आणि पटकन मोकळं व्हायचं, असा प्रकार असतो. अर्थात हा स्वभाव काही ठिकाणी उपयोगी सुद्धा पडतो, परंतु काही ठिकाणी याचे अंदाज चुकतात किंवा डिसिजन चुकतात. मग आधी कृती मग विचार ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचा काहीसा अनुभव यांना येतो. आणि काही वेळेस घेतलेले डिसिजन किती चुकीचे असतात या संदर्भातले सुद्धा काही ज्या गोष्टी असतात या त्यांच्या डोळ्यासमोर येतात. परंतु स्वभाव आहे, स्वभावाला औषध असं म्हणतात, तेच कित्येक वेळा बरोबर सुद्धा वाटतं. तर ह्या जे रास आहे ह्या राशीच्या संदर्भात ही गोष्ट खूप चांगली सुद्धा असते. आणि याच्यामध्ये फिजिकल स्ट्रेंथ असते ती खूप चांगली असते. म्हणजे कुठलीही गोष्ट करायची असेल तर 100% करणार, म्हणजे त्याच्यामध्ये समर्पित भावना 100% असणार. म्हणजे ही जी रास ही कामाला लागली, म्हणजे मेष रास एकदा कामाला लागली ते रात्र दिवस थंडी वारा काही पडणार नाही. एखादं काम पूर्ण करायचं, मग ते कुठल्याही परिस्थितीत करायचं, हा जो त्यांचा खाक्या असतो हा वाखाणण्यासारखा असतो. म्हणजे इतर कोणत्याही राशीमध्ये हा प्रकार तुम्हाला तसा दिसून येणार नाही. म्हणजे कामाच्या प्रती जे आपलं डेडिकेशन असतं ते खूपच चांगल्या प्रकारचं असतं. ते कोणालाही घाबरत नाही. काम करायचं असेल, त्यांना एखादी गोष्ट पटली रुचली, मग ते करायचं असेल तर त्यांना व्यक्तीला घाबरणार नाही, परिस्थितीला घाबरणार. ते काम पूर्ण करण्याकडे त्यांचा जो ओढा असतो तो खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. तर एकंदरीत त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे ऊर्जेने ओतप्रोत अशा प्रकारचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट करायची असेल तर जास्त वेळ वगैरे लावणार नाहीत आणि हृदयाचे खूप साफ सुधारे असतात. म्हणजे ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप जास्त असते. म्हणजे असं नाही की डिप्लोमॅसी नसतं की गोड बोलणं किंवा साखर पेरणी करून आपल्या गोष्टी ते मान्य करून घ्यायचा, असा प्रकार यांच्यामध्ये दिसून येत नाही. जे काय असेल सरळ समोर जर का मी वाईट आहे तर वाईट आहे, चांगलं आहे तर चांगलं आहे. म्हणजे हृदयामध्ये जी गोष्ट असते ती त्यांच्या ओठावरती असते. आणि त्यामुळे होतं काय की थोडंसं वाणी, सत्य हे कटू असतं, त्यामुळे त्यांची जी वाणी असते थोडीशी कडवट असते आणि त्याच्यामुळे बरेचशी व्यक्ती यांच्यामध्ये थोडंसं 4 हात लांब थोडंसं काम करतं. त्याच्यामुळे होतं काय, वाणी जर का तुमची कडवट असेल तर तुमची जी प्रतिमा असते ती थोडीशी वेगळी दिसते आणि इतरांशी जे इंटरॅक्शन असतं ते सुद्धा तेवढंसं चांगलं दिसून येत नाही. तसाच अनुभव मेष राशीला हा साधारणतः येत असतो, कारण त्यांचं बोलणं हे सरळ असतं. अर्थात त्यांना त्याचा पत्ताही नसतो की आपण बोललेली गोष्ट ही समोरच्या हृदयापर्यंत पोहोचलेली आहे किंवा टोचलेली आहे. परंतु त्याचा स्वभाव असतो, त्याला काही ते जास्त फारसं काय करू शकत नाही, कारण मुळात गोड बोलणं हे त्यांना तसं जमत नाही. तसं जर का ते करत असले तर त्यांना ते जमत नाही की त्यांना मग सफोकेशनची सुद्धा भावना येऊ शकते. तर असा प्रकार असतो साधारण मेष राशीच्या संदर्भामध्ये. आणि करिअरच्या बाबतीमध्ये आता सांगितल्याप्रमाणे गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असतं, ॲम्बिशियस नेचर खूप चांगलं असतं, धैर्य खूप चांगलं असतं, मेहनतीपणा यांच्यामध्ये खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे करिअरच्या बाबतीमध्ये या ज्या व्यक्ती असतात ह्या व्यक्ती जीवनामध्ये खूप पुढे जाऊ शकतात किंवा जातातही. त्याच्यामुळे करिअरच्या बाबतीत तसा काय प्रॉब्लेम नाही. परंतु जीवनाचा आयुष्याचा संपूर्णपणे आनंद घ्यायचा आणि लार्जर दॅन लाईफ जे जीवन आहे ते जगायचं, अधिभौतिक सुखाकडे यांचा ओढा खूप चांगला असतो. आणि त्यामुळे होतं काय की कधी कधी खर्च जास्त होतो, परंतु लक्षात घ्या आमदनी यांची चांगली असल्यामुळे खर्चावरती तसा काही जास्त प्रॉब्लेम नाही. खर्च होतो, खर्चसुद्धा ते मुक्त असताना करतात. म्हणजे एखादी गोष्ट जर काय घ्यायची असेल तर ती गोष्ट तेव्हा उपयोगी पडते आहे किंवा तेव्हा आपल्याला आवडते म्हणून ते घेतील, त्याचा आयुष्यभर त्याचा उपयोग होईल की नाही या संदर्भात फारसा विचार नसतो. पण ती गोष्ट आत्ता आपल्याला आवडते ना म्हणून ती आपण घेऊन मोकळे हो, अशा संदर्भातला त्यांचा विचारशैली असते. मात्र जीवनाकडे सकारात्मकपणे बघण्याचा दृष्टीने बघू, करू, विचारू किंवा नकारात्मक भावना ही तशी नसते. त्यामुळेच यांचं जे जीवन आहे किंवा यांचं जे संपूर्ण दृष्टी किंवा यांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे ते असं तुम्हाला ऊर्जेने ओतप्रोत वाटेल. कधीही ते शांत बसणार नाही. बिझी बॉडी ज्याला आपण म्हणतो तो प्रकार यांच्यामध्ये दिसून येईल. तर ही गोष्ट खूप चांगली असते. थोडंसं वाणीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तर साधारण यांचं राहणीमान जरी तुम्ही बघितलं तर राहणीमानाच्या बाबतीत थोडंसं फ्लॅशी दिसून येईल किंवा ज्याला आपण आधुनिक राहणीमानाकडे यांचा ओढा तसा चांगला असतो, थोडंसं भडक अशा प्रकारचं यांचं राहणीमान दिसून येतं. तर एकंदरीत या व्यक्तीला, म्हणजे जर का मेष राशीच्या व्यक्तीला त्यांच्या स्वभावाला, त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, एकंदरीत व्यक्तिमत्वाला जर का तुम्ही समजून घेतलं तर मग तुमचं त्यांच्याशी जे इंटरॅक्शन असेल ते खूप चांगलं असेल. जरी त्यांचा स्वभाव धारदार असेल तर हृदयाचे खूप साफ असतात आणि जे काय असेल ते समोर म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाबद्दल जे काय समोर दिसतं तीच व्यक्ती आतमध्ये अंतरंगी सुद्धा असते. वेगळं काही या व्यक्तींमध्ये दिसणार नाही, जी की खूप चांगली गोष्ट असते. आता आपण थोडंसं
तुळ राशीबद्दल सुद्धा विचार करू. तर तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये येणारी राशी आहे पुरुष राशी आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. ही जी रास आहे ते वायुतत्वाची आणि चर अशा प्रकारची ही रास आहे. तर या राशीचं एक वेगळ्याच प्रकारचे स्टेटस घेऊन चालणारी ही रास आहे. एक वेगळ्याच प्रकारचं एक अट्रॅक्शन आकर्षण या राशीमध्ये दिसून येतं की जे त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला दिसून येईल. कूल अँड कलेक्ट ज्याला म्हणतो, शांतपणे समतोलत्व राखणारी ही रास आहे. भावभावनांचं जे उदात्तीकरण असतं ते खूप मोठ्या प्रमाणात दिसेल असं मात्र या राशीमध्ये दिसत नाही. म्हणजे जे काय आनंदाची भावना असेल, दुःखाची भावना असेल, क्लेशकारक असेल, काही गोष्टी वेगळ्या असेल, स्ट्रेस टेन्शन काही जरी असेल तरी त्या सगळ्या गोष्टी एका ठराविक लिमिटपर्यंत मर्यादेपर्यंतच दाखवणारी ही रास आहे. याच्याकरता ती रास स्वतःवरती कंट्रोल करते असं काही नाही. त्यांचं व्यक्तिमत्वच तशा प्रकारचं असतं की कुठलीही गोष्ट किती ताणाची ही या राशीला खूप चांगल्या प्रकारची माहिती असते. लक्षात घ्या या राशीमध्ये सुद्धा ऊर्जा चांगली असते, काम करण्याची धमक चांगली असते, गोल ओरिएंटेशन चांगलं असतं, सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. परंतु ज्या प्रकारे मेष राशीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वातून या सगळ्या गोष्टी ओसंडून वाहत असतात तो जो प्रकार असतो हा प्रकार साधारणतः तुम्हाला तुळ राशीमध्ये तेवढ्या प्रमाणात दिसणार नाही. अर्थात तेवढी शक्ती त्यांच्यामध्ये असते परंतु त्याचं जे सादरीकरण असतं ते तेवढं दिसत नाही. आणि म्हणूनच होतं काय की या ज्या राशी असतात याला स्वतःच्या मर्यादा ठाऊक असतात की आपली मर्यादा काय. आणि ज्या व्यक्तीला स्वतःच्या मर्यादा ठाऊक असतात तो अर्थातच जीवनामध्ये त्याचं जे जीवन असतं हे अगदी आयडियल होऊन बसतं. अशाच प्रकारचं साधारण जे एक इमेज असते ती तुळ राशीमध्ये दिसून येते. यांचं वागणं बोलणं सुद्धा अगदी व्यवस्थित असतं, टू द पॉईंट असतं, नेमकं असतं, समोरच्याला बोलण्याची पूर्णपणे मुभा असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरच्याच्या व्यक्तीच्या पातळीपर्यंत जाऊन बोलण्याची, फ्रिक्वेन्सीपर्यंत जाऊन बोलण्याची या व्यक्तींची सवय असते. आणि समोरच्याला पूर्णपणे प्राधान्य देतात बोलण्याला, त्याचे विचार व्यक्त करायला. आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करायला संपूर्णपणे प्राधान्य देतो त्यावेळेस तुम्हाला त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं खूप आवडतं. आणि असाच भाग साधारण तुळ राशीमध्ये दिसून येतो. म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्व असतं हे थोडंसं लोभसवानं असतं आणि आकर्षक सुद्धा असतं. लक्षात घ्या यांचं राहणीमान सुद्धा खूप चांगलं असतं. म्हणजे काय परिधान करायला हवा, कशा फॅशनचा जो सेन्स असतो हा या राशीमध्ये खूप चांगला असतो. म्हणजे फॅशन कशी करायची, कशा प्रकारे करायचं, कसं स्वतःला कॅरी करायचं या संदर्भातलं उपजत ज्ञान या व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. या व्यक्तींचं भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण असते ते खूप चांगलं असतं. अर्थात या दोन्ही राशी आहेत म्हणजे ज्या मेष राशी आणि तुळ राशी या दोन्ही राशी कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम आणि सप्तम स्थानामध्ये येणाऱ्या राशी आहेत. त्यामुळे एक राशीमध्ये जे कमतरता आहे ते दुसऱ्या राशीचा त्याचा स्ट्रॉंग पॉईंट असतो. आणि एकमेकांना समजून घेण्याची जी वृत्ती असते ती ही वृत्तीसुद्धा या दोन्ही राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतात. तर लक्षात घ्या की जरी मेष राशीला पटकन राग असेल किंवा भावना अनावरत असेल तरी ते शांतसुद्धा लवकर होतात आणि पटकन ॲडजस्टसुद्धा लवकर व्हायला तयार होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो त्यांचा स्वभाव म्हणजे मेष राशीचा हा तुळ राशीला चांगला ठाऊक असतो. त्याच्यामुळे त्यांना कसं टॅकल करायचं हे तुळ राशीला खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. हे अर्थात ही जी राशी आहे आता सांगितल्याप्रमाणे समतोलत्व राखणारी रास आहे. म्हणजे कुठे कधी काय किती बोलायचं याचं त्यांना भान असतं. बौद्धिकसुद्धा खूप चांगलं असतं. एखाद्या गोष्टीचा विषयाचा नीट विचार करून सखोलपणे विचार करून त्यानंतर त्या संदर्भातलं कार्यवाही करणं हे या राशीचं स्पेशालिटी आहे. आणि करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा ही जी तुळ रास आहे तुळ रास अतिशय व्यवस्थितपणे पुढे जाते. आणि साधारण काही गोष्टींचा आराखडा यांच्या मनामध्ये तयार असतो की कशा प्रकारे गोष्टी आकारात आणायला हव्यात आणि कशा प्रकारे त्या पूर्णत्वाला न्यायला हव्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत यांना जात्याच आकर्षण असतं. म्हणजे लहानपणापासून आकर्षण असतं. अधिभौतिक सुखाची आवड असते. आता ही अधिभौतिक सुखाची आवड आपण मेष राशीमध्ये सुद्धा पाहतो जी की खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या सांसारिक जीवनाला रंगत येते. आणि यांची जी आवड निवड असते दोन्ही राशींची ही बरीचशी सारखी असते. लक्षात घ्या दोन्ही ज्या राशी आहेत या दोन्ही राशी पुरुष राशी आहेत. त्याच्यामुळे काही ते करून दाखवायचं, जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा किंवा मेहनत करण्याची तयारी हे जे गुण आहेत हे गुण जे मी मेष राशीमध्ये सांगितले ते तुळ राशीमध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणात असतं. आणि त्यामुळे पुरुष राशी दोन्ही असल्या कारणामुळे एक कॉन्फिडन्स लेवल यांच्यामध्ये दोघांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. अर्थात त्याचं सादरीकरण किंवा त्याचं असं बाहेरून त्या दिसणं हे मेष राशीमध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला दिसून येऊ शकतं, भडक प्रमाणात दिसून येऊ शकतं. तेवढं ते तुळ राशीमध्ये दिसून येत नाही. परंतु त्याच्यामध्ये ते कूल अँड कलेक्ट सवालाची जी मी इमेज सांगितली ती तुळ राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. अर्थात आता आपण थोडंसं विवाहानंतर काही ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात कुठल्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी दोघांचं थोडंसं वाचू शकेल. म्हणजे थोडंफार आता अर्थात प्रत्येक कपलमध्ये या गोष्टी असतातच दोन राशींमध्ये. तर
मेष राशीचा जो धारदारपणा आहे बोलण्याचा, वागण्याचा किंवा फटकून वागणं हे कधी-कधी होऊ शकतं. कारण कधी-कधी होतं काय, की त्यांचं जी भावभावना आहे अति जास्तपणा झाल्या, की फटकून वागण्याचा थोडासा प्रकार त्यांच्यामध्ये दिसून येतो. अर्थात त्यांच्यासाठी तो कॅज्युअल असतो, परंतु समोरच्याला तो वेगळा वाटतो. इथे तुळ राशीला ती गोष्ट मान्य होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुळ राशीमध्ये एक छोटासा वेगळा प्रकार असतो. तो म्हणजे कधी-कधी तुळ राशीचा जो अहंकार असतो हा थोडासा जास्त दिसून येतो. का आपण काहीतरी वेगळं, आपण काहीतरी विशेष किंवा आपण घेतलेले डिसिजन चुकत नाही किंवा आपण काहीतरी करून दाखवतो. हा जो भाग असतो, हा भाग थोडाफार अहंकाराच्या रूपात दिसू शकतो, की जो मेष राशीला पटत नाही, मान्य होत नाही किंवा त्यांचं राहणीमान हे सुद्धा कधी-कधी मेष राशीला जमत नाही, मान्य होत नाही. अर्थात या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी विवाह सुखासाठी काही टोकाच्या होत नाही, परंतु त्या गोष्टींमध्ये थोडंसं लक्ष देणं किंवा त्या गोष्टी समजून घेणं हे थोडंसं महत्त्वाचं ठरतं. आणि आत्ता जे आपण विचार करणार आहोत ते म्हणजे लैंगिक सुखाच्या संदर्भामध्ये, कारण विवाहानंतर लैंगिक सुख तेवढंच महत्त्वाचं असतं. आत्ताच जसं मी मगाशी सांगितलं, की या ज्या दोन्ही राशी आहेत, त्या दोन्ही राशी कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम आणि सप्तम स्थानात येतात, म्हणजे समोरील स्थानात येतात आणि ते एकमेकांसाठीच मूलतः बनलेले असतात. म्हणजे एकाची जी पॉझिटिव्ह, जसं की मेष राशीमध्ये लैंगिक सुखाच्या बाबतीत जी अधीरता असते, ती अधीरता आणि जे त्याचा जो म्हणजे एकंदरीत जी ऊर्जा असते, जी शक्ती असते, ही पचवण्याची ताकद तुळ राशीमध्ये अतिशय चांगली. म्हणजे तुळ राशीसुद्धा तेवढ्याच ताकदीची असते, परंतु त्याचा देखावा मात्र, किंवा देखावा म्हणण्यापेक्षा त्याचं समोर जे चित्रण असते ते तसं दिसून येत नाही, परंतु सहन करण्याची ताकद किंवा तेवढ्याच प्रमाणात जी शक्ती असते ही तुळ राशीमध्ये सुद्धा दिसून येते. म्हणूनच मेष आणि तुळ राशीच्या समजा लैंगिक सुखाच्याबद्दल विचार करायचा झाला तर तसा काय प्रॉब्लेम येत नाही. ते लैंगिक सुखाच्या बाबतीमध्ये समाधानीच असल्याचं दिसून येतं. आता हे झालं साधारण तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दल किंवा विवाह सुखाबद्दल. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण या ज्या राशी किंवा त्यांचे जे गुणधर्म अनुभव आपण जे पाहिले ते फक्त आणि फक्त चंद्रावरून ठरतात. इतर कुंडलीमध्ये सुद्धा ग्रह असतात की जे वेगवेगळ्या राशीमध्ये किंवा नक्षत्रामध्ये किंवा योगामध्ये असू शकतात. अर्थात त्याचे जे परिणाम असतात हे सुद्धा वेगवेगळे असू शकतात. तर तुमच्या कुंडलीमध्ये समजा असेच काही वेगळे अनुभव येत असेल त्याकरता तुमची जी कुंडली आहे हे पाहणं गरजेचं ठरतं. आणि कुंडली पाहिल्यानंतर एकंदरीत व्यक्तिमत्व हे नीटसं समजून येतं आणि त्या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा करता येऊ शकतं.